बीडच्या जिल्हा रुग्णालयात बोगस औषध सापडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ज्या 4 कंपन्या आणि एक डिस्ट्रीब्युटर होते त्याच कंपन्यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात देखील औषधांचा पुरवठा केल्याचं समोर आलंय आणि यानंतर आता ससून रुग्णालय अलर्ट मोडवर आपल्याला आल्याचं पाहायला मिळते। ससून रुग्णालयाने विशाल डिस्ट्रीब्युटर यांच्याकडनं जी काही औषधं विकत घेतली होती ते औषधं सगळे FDA कडे पाठवण्यात आली आहे आणि ते औषधं बोगस आहे का याची तपासणी देखील आता सुरू आहे। मात्र यातच मागील काही दिवसात जर या डिस्ट्रीब्युटरकडनं पाठवण्यात आलेली औषधं इथल्या रुग्णांवर दाखवण्यात आली असेल किंवा या रुग्णांना ते औषधं दिल्या गेली असेल तर याची जबाबदारी नेमकी ससून घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीडच्या प्रकरणानंतर आता राज्यभरातल्या अनेक ज्या काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांनी देखील या सगळ्या विशाल डिस्ट्रीब्युटर्सकडनं येणारी सगळी औषध साठा होता तो थांबवण्यात आला आहे आणि तसे आदेश देखील पुण्यातील अधिष्ठाता जे आहेत ससूनचे त्यांनी इथल्या सगळ्या प्रशासनाला दिले आहे। त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर ह्या सगळ्या औषधांचा साठा होता तो थांबवण्यात आला आहे आणि त्यांचा वापर देखील रुग्णांवर थांबवण्यात आला आहे। मात्र जर त्यांचा या सगळ्या औषधांचा वापर या रुग्णांवर केला असेल तर हा विषय अतिशय गंभीर असल्याचं येत्या काही दिवसात समोर येऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यात देखील अनेक ठिकाणी या औषधांचा पुरवठा झाला असेल तर हा औषधाचा पुरवठा नेमका कोणकोणत्या ठिकाणी झाला हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।